हॅलो, थँक्यू डीजे. पलसवे संघाने टॉस जिंकून प्रथमतः निर्णय घेतलाय तो गोलंदाजी करण्याचा. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय ते बडवल बी या संघाला. बडवल बी संघ आपण आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायच्या. पहा 3 ओव्हरची मॅच. पॉवर प्ले एक तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या ओव्हरमध्ये. अगदी आजचा लॉट्स आपण पाहिला होता. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला तो भूमी 11 फणस डोंगरी आणि त्यांच्या विरोधात SBCC उमरोली. त्यामध्ये उमरोली संघ जिंकला. दुसरी लढत आपण पाहिली होती मोरिया 11 पलसपे आणि ऐरोली कोलीवाडा आणि तो सामना मोरिया 11 पलसपे टीमनं मात्र जिंकला होता. त्यानंतर तिसरी लढत आपण पाहिली खारकोपर 11 खारकोपर आणि त्यानंतर रॉयल स्ट्रायकर शेवी आणि तो सामना खारकोपर टीमनं मात्र जिंकला. चौथी मॅच आपण पाहिली MVV टाकटी जोई आणि विजय गोमारे पुरस्कृत बडवल बी आणि तो सामना बडवल बी टीमनं मात्र जिंकला होता. इथून ही फायनल अर्थात आजच्या दिवसाची ही फायनलची मॅच म्हणजे क्वार्टर फायनल नंबर 1 ची लढत आपल्याला पाहायला मिळते. मोरिया 11 पलसपे आणि विजय गोमारे पुरस्कृत बडवल बी. कर्जत तालुक्यातील एक संघ तर एक संघ आपण पाहतो की पनवेल तालुक्यातील. एकदम फाईट मॅच होईल या शंकाच नाही. गोलंदाजी प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय तो मोरिया 11 पलसपे टीमनं आणि या फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय त्या विजय गोमारे पुरस्कृत बडवल बी या संघाला. I11 क्रिकेट क्लब डेरवली आयोजित आमदार ट्रॉफी 2025 ची ही आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला भेटीला येतली आहे. सन्माननीय प्रभाकरजी नाईक साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. करूया सामन्याला सुरुवात. पहिल्या इनिंगचा खेळ 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या मार्कवरती वेल एक्सपिरियन्स गोलंदाज अर्थातच अनुभवाची शिजोरी पाठी असलेला गोलंदाज राजू ठाणगे या गोलंदाजाला आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. पहिला चेंडू आला निर्धाव. 3 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी पॉवर प्ले 1 चं षटक. ऑन स्ट्राईक एंड वरती बॅटर समीर माळी आणि नॉन स्ट्राईक एंड वरती राकेश पाटील. पहिल्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. क्रॉस बाटना छान फटका पाहायला मिळाला. मिड विकेटच्या वरून बॉल मात्र पाठवून दिलाय. अच्छा या मॅच मधील क्वार्टर फायनल नंबर 1 मधील पहिला षटकार आलाय समीर मालीच्या बॅट मधून. पन्नास वर्षांपूर्वी ज्या महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्यांना त्रिवार मानाचा मुद्रा. ऑन साइडला फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डिंग थोडी खराब आणि या चेंडूवरती मिळाल्या त्या 3 धावा. अगदी बॉल जर परफेक्टरित्या गॅदर केला असता कदाचित 1-2 धावा असत्या. पंचाचा इशारा आलाय की तिसऱ्या पंचाची मागणी त्या ठिकाणी चेक करा. चौकारासाठी तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. चौकार 4 धावा. ज्या वेळेला बॉल अडवताना बॉल त्याच्या हाताला लागला त्यावेळेला त्याचा पाय बॉर्डर लाईनला लागलाय. अर्थातच आलाय हा चौकार आणि चौकार आलाय खराब फिल्डिंगच्या जोरावरती. 4 धावा मिळाल्या त्या बडवल बी या संघाला. बडवल बी टीमची सुरुवात चांगली झाली. 10 धावा लागल्या धावफलकावरती.
थँक्यू. चेंडू मात्र फर्स्ट स्लिप आणि विकेट किपरला चकवून मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना आपण पाहिला. त्या ठिकाणी मिळाल्या तर 2 धावा. 2च्या बरोबरीनं संघाची धावसंख्या पोहोचली ती 12 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी आपण पाहिली तर 4 बॉलवरती राजू ठाणगे 12 धावा खर्च केल्यात. एक षटकार आणि मिसफिल्डचा एक चौकार आपण निश्चितपणे पाहिलाय. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत सुरुवात चांगली राहिली आहे ती बडवल बी टीमची. हो, यावेळेस मात्र गोलंदाजी करत असताना पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न होतोय. राजू ठाणगे यांची ही खासियत आहे. दोन्हीच्या बाजूला चेंडू टर्न करण्याची क्षमता असलेला गोलंदाज आपण पाहतोय. वेल एक्सपिरियन्स गोलंदाज, अनुभवी गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे आपण सातत्याने पाहत असतो. डान्सिंग डाऊन टू विकेट खेळण्याचा प्रयत्न रॉबिन उथप्पा स्टाईलनं. बॉल मात्र एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंगॉच्या वरतून मात्र पाठवलाय सीमारेषा पलीकडे. येतोय हा चौकार. पहिल्या ओव्हर नंतर टोटली 16 धावा धावफलक्यावरती बडवल बी टीमच्या पाहायला मिळाल्यात. दुसरा गोलंदाज राहुल बैकर इन ॲट नंबर 2 वरती गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. राहुल बैकर म्हटला तर मग टीमचा अष्टपैलू खेळाडू आणि एक क्वालिटीचा अष्टपैलू. अगदी फलंदाजी क्षेत्रात, गोलंदाजी क्षेत्रात आणि फिल्डिंग क्षेत्रात तिन्ही क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा खेळाडू आपण पाहतोय. पहिलाच बॉल. यावेळेला मात्र कट काढण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. हलक्यातनं खेळलेत. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी परतलेत आणि 2 धावा धावून कंप्लीट. 2 धावा मिळाल्या त्या बॉलवरती. 2च्या साह्याने संघ पोहोचेल तो 18 वरती. सुरुवात चांगली झाली बडवल बी टीमची. ज्या सुरुवातीची गरज होती अपोजिट टीमचा विचार केला गेला तर मोरिया 11 प्लस बी टीमकडे देखील चांगले चांगले खेळाडू राहुल बैकर, त्यानंतर राजू ठाणगे, आविष्कार पाटील, आपण राजा पाटील, त्यानंतर किरण भोईर सारखे आक्रमक खेळाडू आहेत या टीम मध्ये. वी शिप मध्ये फार चांगला फटका कॉम्बॉक्सच्या दिशेनं. फलंदाज राखीच्या बॅटमधून हा आलाय षटकार. प्रजेला ज्याने समजले माईबाप, शत्रूंचा झाला थरकाप, स्त्रीला दिला मातेचा सन्मान आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला सार्थ अभिमान. थँक्यू डीजे. छत्रपती शिवाजी महाराजांवरती आपण चांगली गीत वाजवताय. षटकार आलाय फलंदाज राकेशच्या बॅटमधून. आणखी एक चेंडू. या वेळेला मात्र थोडीशी दिशा भरकटला. राहुल बैकर हा गोलंदाज. पंचांचा मात्र व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या साह्याने धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचेल ती 25 वरती. 25. 2 चेंडू फेकून झाले. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. लोअर फुल टॉस. ऑफ साईडला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर तैनात आहेत. बॅकअप चांगला पाहायला मिळालाय. फक्त एक सिंगल रन या चेंडूवरती धावून कंप्लीट. सिंगलच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 26 या आकड्यावरती. 26 धावा. 3 चेंडू आणि 9 वरती फलंदाजी राकेश पाटील यांची आपण पाहिली आहे. समीर माळी वैयक्तिक 6 चेंडू आणि 16 धावसंख्येवरती खेळतायत. दोन्ही फलंदाजी बॅटिंग चांगली राहिली आहे. अगदी आपल्या टीमला जो स्टार्ट पाहिजे, जी सुरुवात पाहिजे ती करून दिली आहे. यावेळेस मात्र कनेक्शन चांगलं नाहीये. सरळ बॅटना हा फटका स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळालाय. लॉंग ऑन कडे चेंडू चाललाय सिंगल साठी. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या होईल ती 27. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे.
राहुल बैकरची देखील चांगली गोलंदाजी राहिली आहे. 4 चेंडूवरती 11 धावा, त्यामध्ये एक चौकाराचा देखील समावेश आहे. हा चेंडू थोडीशी दिशा भरकटला, पण विजय बाळाजी यांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या साह्याने धावा संख्या पोहोचेल ती 28 वरती. 2 बॉल अजून बाकी आहेत. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल, लोअर फुलटॉस, अगदी शेवटपर्यंत फिल्डर कदाचित डबल मनस्थितीमध्ये खेळाडू होते की चेंडू झेलसाठी जाऊ की बॉलला शेवटच्या क्षणाला अडू. शेवटला मात्र निर्णय घेतला की बॉलला आपण अडू आणि अगदी उंची असल्या कारणानं चेंडूला मात्र फील्ड देखील केलाय. 2 धावा मिळाल्यात. 2च्या साह्याने संघ पोहोचलाय तो 30 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही हा शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती चपराक लगावली आहे, परंतु फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला खेळाडू बाद. इथून राकेश पाटीलच्या स्वरूपात पहिला धक्का लागतोय तो भडवल बी टीमला. साह्याने धावा संख्येत बदल, धावा संख्या पोहोचेल ती 31 वरती. 31, लॉस ऑफ 1 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू मात्र फेकून झाला. अजून देखील 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता उमेशला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. याच उमेशनं मागील मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. आता देखील त्याच फलंदाजीची अपेक्षा उमेश कडून भडवल बी टीमला जरूर असेल. गोलंदाजीचा विचार केला गेला तर राजा पाटील आणखीन एक जुनादंत खेळाडू पलसपी टीमचा गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालाय, परंतु फिल्डिंग चांगली झाली ऑन साइडला. सिंगल रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव रनआउटच्या स्वरूपात खेळाडू आपण पाहिलं तर समीर बाद झालाय आणि हा दुसरा एकच रन आहे. खेळाडू देखील बाद नाहीये, परंतु धाव देखील नाहीये. एकच सिंगल रन. अगदी क्रिकेटच्या बदललेल्या नियमानुसार आपल्याला पाहायला मिळेल की एकच रन आहे. दोन्ही फलंदाजांना, दोन्ही खेळाडूंना एकाच वेळी क्रीज सोडणं हे गरजेचं असतं. दोन्ही खेळाडूंनी जर एकाच वेळी क्रीज सोडली तर ती धाव गृहीत धरली जाते, अन्यथा मग धाव नसते. आणि या ठिकाणी तेच घडलंय. दोन्ही खेळाडूंनी एकाच वेळी क्रीज सोडली नव्हती, त्यामुळे फक्त मिळेल ती एक सिंगल रन आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या होईल ती 32. गोलंदाज या ठिकाणी तयार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती राजा पाटील. बाची कट. चेंडू मात्र लॉंग लेगच्या दिशेने थांबणार नाही. आउटफील्ड फार फास्ट पाहायला मिळाली. बॉल चाला सीमा रेषा पलीकडे येतो चौकार.
थँक्यू डिझे. 9 चेंडू आणि 22 धावसंख्येवरती फलंदाजी करत असताना आपण समीर माले या फलंदाजाला पाहतोय. संघाची धावसंख्या झाली 36 आणि या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. हा चेंडू ऑन द राईस, चांगला फटका पाहायला मिळाला आहे, परंतु फिल्डिंगचं कौतुक करूया आपण त्या फिल्डरचा. अगदी झेल जरूर सुटलाय परंतु फिल्डिंग चांगली झाली आहे. पाय इथून तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव ही अंगलट आली आहे. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद या बॉलवरती मिळाल्या. त्या 2 धावा आणि 2च्या मदतीने संघ पोहोचला. अजून उर्वरित या षटकातील आपण पाहिले तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अखूट टप्पा बॉलला मात्र भिरकावला, परंतु फिल्डिंग चांगली झाली आहे. फिल्डर आपण आविष्कार पाटील पलसपी टीमचा आणखीन एक चांगला खेळाडू आणि फिल्डर आपण पाहतोय. विकेट मिळते, फलंदाज मात्र बाद. आलाय जयेश भोईर. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 38-38. इथून 38 धावा बनल्यात. अर्थातच एक चांगली टोटल फलंदाजी करत असताना भडबल बी संघानं मात्र उभारली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. डावखुरा हाताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती, शेवटचा चेंडू खेळण्यासाठी या स्ट्राईक एंड वरती. राजा पाटील या षटकामध्ये राजा पाटीलच्या गोलंदाजीचा विचार केला गेला तर 8 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न हवेत आहे. फिल्डर डाऊन दी बॉल आणि आणखीन एक विकेट डाऊन. फलंदाज मात्र झाला शेवटच्या बॉलवरती बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ झाला. प्रथम फलंदाजी करत असताना विजय गोमारे पुरस्कृत भडबल बी या संघानं धावा बनवल्या त्या 38 आणि इथून विजयासाठी मोरिया 11 प्लस टीमला 18 बॉलवरती 39 धावसंख्येची गरज. काय घडेल मॅच मध्ये मात्र मज्जा येईल. कुठेही तुम्ही जाऊ नका, तिथेच थांबा. कॉम्बॉक्स मध्ये आपण करतो थोडासा चेंज. कॉम्बॉक्स मध्ये दुसऱ्या इनिंग साठी जोडले जातील ते आमचे साथी कॉमेंटेटर जेडी. तोपर्यंत डीजे मास्टरला एक यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या समालोचन कक्षासोबत जोडले जा, विनंती असेल.
आतमध्ये पाहायला मिळते. आणि या संघासाठी मात्र एक महत्त्वपूर्ण बक्षीस मात्र नक्कीच लावण्यात आले. जर मोरया 11 पळसपेच्या कुठल्याही खेळाडूनं षटकार हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केली ना तर माननीय श्री संतोष शेठ भोसले यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक अर्थातच पळसपे संघाचे समर्थक म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या स्पर्धेचा लाईव्ह आनंद मैदानावरती बसून त्यांच्या माध्यमातून घेण्यात येतोय आणि तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. 39 धावांचं लक्ष 18 चेंडूंमध्ये गाठायचंय म्हणजे 13.0च्या सरासरीनं या धावा कुठून काढाव्या लागतील, कशा प्रकारे जमाव लागतील, कारण येणाऱ्या प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे हिट मात्र नक्कीच या ठिकाणी मारणं बंधनकारक असणार आहे. आणि राहुल बैकर आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय संदीप मालकर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. तर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला अनुराग सज्ज होताना पाहायला मिळतोय. पंचांना पार करून टाकणारा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हो काय सुरेख फटका पाहायला मिळतोय. रिव्हर्शिपचा अस्त्र पहिल्या चेंडूवरती वापरलं जातोय. पॉवरफुल सक्सेसफुल फटका पाहायला मिळतोय. पॅरलल स्ट्रोक येतोय एक खणखणीत षटकार. या आधीच्या पहिल्या सत्रामध्ये या मॅचच्या नक्कीच शुभम सरांनी सांगितलं होतं की मोरया 11 पळसपे संघाचा राहुल बैकर हा खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याने पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलंय मी या संघाचा अष्टपैलू खेळाडू काय. एक धुवाधार फलंदाजी करत असताना चांगलं खातं उघडलंय पहिल्याच फटक्यानं. पुन्हा रिव्हर्शिपचा आश्रय. इथे मात्र थोडंसं शॉर्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान एक धाव घेतली जाते परंतु जो फटका सजवला होता ना त्याच्यामध्ये एलिव्हेशन तेवढं परफेक्ट या फटक्यामध्ये पाहायला मिळालं नाहीये. म्हणूनच की काय डीप मध्ये प्रोटेक्शन लावले असल्या कारणामुळे एकच धावपलकावरती येते. परंतु मोरया 11 पळसपे या संघाची सुरुवातीतून चांगली पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 7 धावा कुठून काढल्यात. आता संदीप मालकर इथे फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत असताना फेकी खराब पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये 1+1 एकावर एक फ्री अशा 2 धावा पाहायला मिळतात. वाईड +1 2 धावा. धावांची उधळण पहिल्याच षटकामध्ये होत असताना अशा प्रकारे चुका तुम्ही क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून करू शकत नाही आणि अशा चुका जर केल्या तर मग मात्र त्या भोगाव्याच लागतील. खोलवर पदरा चेंडू लेग बिफोर द विकेटची मागणी. पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे मात्र विकेटचं पतन होतंय आणि आपल्याला काय पाहायला मिळतंय ज्या फलंदाजानं अगदीच मोठा स्ट्रोक खेळला होता ना तो राहुल बैकर मैदानाच्या बाहेर मोरया 11 पळसपे संघाला एक मोठं नक्षत्र लागताना पाहायला मिळतंय. बळीची टाळी. प्रथम पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपण त्याला गोलंदाजी मार्कवरती पाहिले. आता मात्र फलंदाजीची धुरा कशा प्रकारे आपल्या खांद्यावरती घेत असताना ते संघाचं जे ओझं आहे ना उर्वरित धावांचं ते कशा प्रकारे पेलणार. इथे
पेलणं म्हणण्यापेक्षा बॅट मधून त्या धावा येणं फार गरजेचं असणार आहे. महत्वपूर्ण विकेट मात्र अनुराग सोनावळेने इथून घेतली आहे. राजू ठाणगे आल्या सरशी चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत असताना चेंडू सीमारेषा पार, येईल षटकार. चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न इथून यशस्वी होताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये एक धाव. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एक या स्पर्धेतील सर्वात मोठं पारितोषिक आता लावलं जात आहे. हे पारितोषिक लावलं गेले राजू ठाणगे या खेळाडूसाठी. आणि पारितोषिक असणारे राजू ठाणगेच्या बॅट मधून जर षटकार हॅट्रिक आली ना तर प्रतीक चौधरी आणि दशरथ भाई धुमाळ यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अंगावरती जाऊन चेंडू नक्कीच पायाचा वेध घेतोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळताना पाहायला मिळते. पंच कळवतील. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं जात आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 17 धावा धावफलकावरती लागल्या, जिथे 13च्या सरासरी धावा जमा करायच्यात. इथे मात्र पहिल्याच षटकामध्ये 17 धावा कुठून काढल्या. तर म्हणजे मॅच मध्ये आपली कायमता स्पष्ट करत असताना मोरिया 11 पळसपे संघ पाहायला मिळतोय. धुवाधार फलंदाजी. परंतु एका बाजूने जर पाहिलं ना बडवळ बी संघाने सुद्धा महत्वपूर्ण राहुल बैकर या खेळाडूची विकेट घेतली. आता 2 षटकांचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 2 षटकांमध्ये धावांची जर गरज पाहिली ना तर 12 चेंडू आणि 22 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. 11.0च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. काहीच अवघड काहीच सोपं प्रयत्न करावे लागतील. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पहा. मी स्पीड मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा घेतल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो वेगाने. हरणाची गती, चित्ताची चपळाई मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा महत्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 20 या अंकावरती. पहा जे बक्षीस लावलं होतं ना ते बक्षीस आता षटकार सुद्धा कमी करण्यात आलेत. आधी हॅट्रिक साठी लावलं होतं, आता तेच बक्षीस लावले. लगातार 2 षटकार जर राजू ठाणगे यांनी खेचून काढले ना, इथून ठोकून काढले ना तर प्रतीक चौधरी आणि दशरथ भाई धुमाळ यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक तब्बल. बॅक टू बॅक 2 सिक्सर्स. इफ दिस बॅटिंग इज डन बाय राजू ठाणगे इट विल गेट द 5,000 रुपीज. राजू ठाणगेने जर मॅच जितवली तर किशोर पाटील वडवली यांच्याकडून 1,000 रुपये. राजू ठाणगेने जर मॅच जिंकून दिली तर किशोर पाटील वडवली यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. बक्षिसांची खैरात, खेळाडूंना दिलं जाणारं प्रोत्साहन या आई 11 डेरवली आयोजित आमदार चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पंकज म्हसकर. पहिल्या चेंडूवरती 3 धावा. कमबॅक झाले दुसऱ्या चेंडूवरती. डॉट. इथून खोलवर पद्धतीचा चेंडू. हेलिकॉप्टर. पंचांनी पात्र इथे या चेंडूला घोषित केले. नो बॉल. फेकी खराब पाहायला मिळतीये. नो बॉल पाहायला मिळतोय. नो +2. किशोर पाटील वडवली यांच्याकडून षटकारात 1,000. या षटकारात 200 रुपये राजू ठाणगेला. राजू आहे षटकारात 200 रुपये. षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक सुद्धा असणार आहे. मॅच जिंकून दिली तर 1,000 रुपयांचं पारितोषिक. षटकार मारला तर 200 रुपयांचं पारितोषिक.
लगातारचे 2 मारले तर 5,000 रुपयांचं पारितोषिक प्रतीक चौधरी आणि दशरथभाई धुमाळ यांच्या माध्यमातून राजू टांगेलवरती पैशांची उधळण पाहायला मिळते. राजू टांगेला विनंती असेल, एटीएम खुलय, एटीएम लुटायचं काम तुम्ही करा, मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पंकज म्हस्कर पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू झाले, 3 जरी फेकले असले तरी 1 नोचा चेंडू, त्याच्यावरती 2 मुक्तच्या धावा देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. ही जी संधी निर्माण झाली ना, तिला अगदी घेतलंय राजू ठाणगेनं. मोठा फटका पाहायला मिळतोय. मैदानच्या ओक्यावरून भेर 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 करत चेंडू सीमारेषा पार येतोय. महत्वपूर्ण लांबच लांब घनगती प्रहार, षटकार. ना इथून मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाले. संदीप मालकर आणि राजू ठाणगे. राजू ठाणगेच्या बॅट मधून अगदी आपलातून फटके पाहायला मिळाले. 5 चेंडूंचा सामना त्याने केलाय. 2 षटकारांचा समावेश आहे. 1 दुहेरी धाव, 1 एकेरी धाव, 1 चेंडू मात्र डॉट तो खेळ आहे. परंतु महत्वपूर्ण धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. तर वैयक्तिक 15 या आकड्यावरती खेळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान एक हलकीशी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 9 धावांची गरज विजयासाठी. आता मात्र षटकाराची किंमत वाढली आहे. किशोर पाटील यांच्याकडून राजू ठाणगेसाठी षटकाराला 500 रुपये लावण्यात आलेले आहेत. हलक्या हाताने खेळून काढले, फक्त दिशा देण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळतंय. धरावं की धरू नये हा एकच सवाल मनामध्ये क्षेत्ररक्षकाच्या पाहायला मिळतोय. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी गत क्षेत्ररक्षकाची झाली की काय म्हणावं लागेल. परंतु सामना मात्र इथून निसटताना आपल्याला पाहायला मिळतोय. भडवळ बी संघाच्या हातामधून चांगली फलंदाजी पाहायला मिळते. राजू ठाणगे ऑन स्ट्राईक. मोठा फटका आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इथे डायरेक्ट संधी, परंतु पहा काय हो त्याचं नव्हतं करणार. पहा खेळाडूला दुखापत झाली का ते पहा, ते फार महत्वाचं असतं. क्रिकेट आपण आज ना उद्या खेळू शकतो, परंतु शरीराचा कुठला एखादा अविभाज्य घटक किंवा एखादा अवयव जर आपण गमावला ना, तर मग मात्र तो आयुष्यभर कधीही भरून निघत नाही. त्यामुळे खेळाडूची काळजी घेणं फार महत्वाचं असणार आहे. आणि इथे खेळाडूवरतीचं प्रदर्शन मात्र राजू ठाणगेच्या माध्यमातून होतंय. जरी प्रतिस्पर्धी म्हणून मैदानाच्या आतमध्ये उभा असला ना, तरी लगेच जाऊन त्या ठिकाणी पडताळणी केली जाते. याला म्हणायचं खेळाडू वृत्ती. एक आदर्श खेळाडू कसा असावा ना, याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकानं जी फेकी केली, तो फेकी अगदी जर चेंडू जर पाहिला ना, तर त्या खेळाडूच्या डोक्याला लागलाय. त्यामुळे दुखापत झाली की बघा, खेळण्यासारखी जर त्या ठिकाणी संधी असेल तरच खेळू दे, अन्यथा दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन जरी झाला ना तरी काही हरकत नाही. तेहतीस धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 6 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक असणार आहे. विजयासाठी 6 धावांची गरज असणार आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू पाठीमागं 1 धाव आता पाहायला मिळेल. इथून सहजरित्या अगदी सामना जो आहे ना
तो साधा आणि सोपा आपल्याला होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्याही गोष्टीची शाश्वती देता येत नाही. कुठल्या वेळी काय होईल, काय घडेल, काय बिघडेल याची शाश्वती आतापर्यंत कुणालाही देता आलेली नाहीये. शेवटचं षटक घेऊन कोण गोलंदाजी मार्कवरती येणार, तर नक्कीच आपण पाहतोय राकेश पाटील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्या हातामध्ये चेंडू घेऊन सज्ज होतोय. त्या धावा इथून रोखण्याचं काम केलं जाणार काय, 6 धावा होणार की नाही होणार, येणारं षटक, येणारा काळ, येणारी वेळ आपल्या समोर नक्कीच उपस्थित होताना पाहायला मिळेल. दरम्यान राजू टांगे नॉन स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहतोय आपण संदीप मालकर स्ट्राईक एंडवरती. संदीप मालकरने सुद्धा आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत आणि महत्वपूर्ण 4 धावा त्यांच्याही बॅटमधून आपल्याला येताना पाहायला मिळाल्यात. राजू टांगे 7 बॉलवरती 16 खेळताना पाहायला मिळत आहेत. मॅच मध्ये कमबॅक झालंय पळसपे संघाचं, परंतु इथून पहिल्या चेंडूवरती राकेश पाटील चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू डॉट चेंडू येतोय. आत्मविश्वास उंचावलेला असेल आणि अगदीच पाहिलं ना तर बडवळ बी संघाच्या खेळाडूंकडून मिळणारा त्यांना तो प्रतिसाद, ही गोष्ट फार महत्वाची असते. इथे डायरेक्ट हिटची संधी होणार काय, फेकी अगदी जर पाहिलं तर खराब फेकी नक्कीच इथे पाहायला मिळते. दरम्यान एक धाव घेतली जाते बाईच्या स्वरूपामध्ये. पंच कळवतील उर्वरित 4 चेंडू आणि 5 धावांची गरज विजयासाठी. शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाईल यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही. परंतु 2 अगदीच मोठमोठे फटके खेळणारा राजू टांगे आता स्ट्राईक एंडवरती आलाय. 2 षटकार त्याने आतापर्यंत ठोकून काढलेत. वैयक्तिक 16 या आकड्यावरती खेळतोय, म्हणजे मैदानाच्या आतमध्ये तो सेटल झालाय, स्टेबल झालाय आणि 5 चेंडू त्याच्याकडे फेस करण्यासाठी आहेत. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. आता क्षेत्ररक्षणामध्ये मात्र वारंवार बदल केला जातोय. प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर भिडले गेलेले आहेत. राजू ठाणगे द वँडर स्ट्रोक, चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय. खणखणीत घणघणीत लांबच लांब उत्तुंग आकाशाला व्यवस्थित घालणारा षटकार, 6 धावा. वरती कोरला तो मोरया 11 पळसपे संघाचा. बक्षीस पात्र फेरीमध्ये मात्र जाऊन नक्कीच समावेश मोरया 11 पळसपे संघाचा होतोय. नक्कीच उद्या सुद्धा प्रेक्षक वर्ग आज ज्या संख्येने उपस्थित राहिला त्याच संख्येने मात्र या ठिकाणी उपस्थित राहा आणि पाहत राहा. 11 डेरवली आयोजित आमदार चषक 2025 चा हा